त्या सह्याद्री पर्वताच्या शिखरावर ज्याचा प्रभाव मंडळ प्रकाश त्या श्री दत्तात्रयाची ही अलौकिक कथा आपण ऐकतो. अत्रि आणि अनुसूयेचा मुलगा मी कालही तुम्हाला सांगितलं श्री दत्तात्रयाचं नाव हे दत्त म्हणजे देणारा, त्रय म्हणजे तीन. राहिला प्रश्न आपला फक्त आता अनुसूया आणि अत्रि नामाचा. आपण एक एक गोष्ट समजत गेलो पण पुढे मग सगळी कथा समजणं सोपं. जिच्यामध्ये असूया, द्वेष, मत्सर ही असूया नसलेली अनसूया. लक्षात घ्या, अनुसूया शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात राहिला पाहिजे. असूया नाही कोणाची. कुणी कानात घातलं का आपल्याला वाईट वाटत. असूया निर्माण आपल्याला नवल उडा आला का आपल्याला वाटत असतं आपल्याला असूया. जिच्या ठिकाणी ही असूया संसाराची नाही, प्रपंचाची, कुठला द्वेष नाही, कुठला मत्सर, अशी ती अनुसूया. आणि असूया शब्द हा दोन्ही एकत्र आहे. उपसर्गा सुया शब्द आणि अनुसूया शब्द. आता हे अत्रेय ज्याच्यात त्रय नाही तो अत्रेय. आपण सर्व तीन गुणांनी भरलेलो आहोत मंडळी, लक्षात घ्या. रज, तम आणि सत्व या तिन्ही गुणांनी आपण भरलेलो. हे तिन्ही गुण ज्याच्या ठिकाणी नाही, हे त्रय ज्याच्या ठिकाणी नाही तो अत्रेय. अशा या अत्रि आणि अनुसूयेच्या पोटी श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार झाला. या दत्तकथेचं महत्व बघा, त्या देखणं वर्णन केलेलं आहे. ये कवितेची गोडी, ये कवितेची गोडी, कोकिळाचे तराय मोडी, गीत साळकरी कुकडी किन्नराची. तुम्ही श्रवण करणार असलेल्या कवितेची गोडी काय, त्या कथेची गोडी काय. जिथं किन्नर पक्षी खुजा होतो आणि या कोकिळाच्या गायनाला आपण लोलुपमान होतो, ती कोकिळाही या कवितेच्या रसाळतेपुढे, या काव्याच्या, या कथेच्या रसाळतेपुढे शून्य असं कवी सांगतात. जाऊ दे दादा,
दादा पाळणा एक तर तिकडे बांधला गेला, जाऊ दे आता, राहू दे त्याला. तो पाळणा तिकडे बांधल्यामुळे त्यांची मालकी होऊन गेली सर. हा बस बस बस. आणि अशा श्री दत्तात्रय महाराजांचं वास्तव्य आपण सर्व नांदेडकर भाग्यवान आहात. ते तुमच्या जिल्ह्यामध्ये हा सर्व प्रदेश येतो. जवळ आहे हो, त्याचा लाभ तुम्ही उठवा बस. पत्रिकाश्रमातली लोक दत्तात्रय महाराजांची वाट पाहत असतात. आपण सर्व बाबा स्टेजवर येण्याची वाट पाहतो, म्हणजे मग आपण निघू. 5ला जर कथा बंद होणार असेल आणि 3:30ला जर कथा सुरुवात होणार असेल, हा अर्धा तास गेला कोणाचा, तुमचा का माझा? 1.5 तास होईल ना. आता आपण 5ला बरोबर थांबू, मग अर्धा तास गेला कोणाचा? पण आपण जर नेमकं 3 वाजता कथा सुरुवात केली तर आपल्याला 2 तास मिळतील. लक्षात घ्या, कथा ऐकायला. त्याच्यावर उद्यापासून काळजी करा की आपण अगदी 2:30 वाजता घरून निघलो पाहिजे आणि 3 वाजता बरोबर मंडपात पोहोचलो पाहिजे. तर संसाराचा असं आहे ना, संसारातल्या सगळ्या गोष्टी, म्हशीची वेळ सुद्धा लक्षात असते की 5:30ला ती पिळा विजला. बैलाची वेळ पाहत असते की 5 वाजता त्याला चाराबाई करावंच लागतं. बैलाची वेळ पाहत, पोराच्या लग्नाची वेळ पाहत, पोरीच्या लग्नाची वेळ पाहत, देवाची वेळ पाठवत नाही आपल्या. कारण का? संसारात देव आठवत. कार्तिकेचा मुलगा कार्तिक
सुद्धा जरासंधाचं आणि कृष्णाचं युद्ध झालं नसतं ना, द्वारका बसवल्या गेली नसते. इथे रावणाचं आणि कार्तिवीर्याचं कार्तिकाचं युद्ध झालंय. अनेक वेळे